चला भाऊ आता आहे ना वसुलीला मागं लागा लागेल. 4-5 जण का लय पैसे गुतून बसले. आईला घ्यायला गोड लागत आणि द्यायला नाका तोंड मोडी द्या तोंड लपित्या इकडं तिकडं. आपला व्यवसाय कसा आहे बा, पैसा दिला परत रिटर्न आला तरच चालत आपलं. नमस्कार सावकार. नमस्कार नमस्कार. लय निवांत. हा चालला हिशेब करायचं का? त्याच्यासाठी झालो होतो मी. आपला बी हिशेब वजाबाकीमध्ये धरला का नाही जरा. कायचं? आता इलेक्शन लागलं गावचं. हा आणि तुम्हाला माहिती आहे ना मी दरवर्षी उभा राहतो, हा राहतो. है की नाही. हा जरी पडलो ना 1 वर्षी 2 वर्षी, हा. पण आता तिसऱ्यांदा आहे. इजा बिजा तिजा देवादिकामध्ये सुद्धा असे 3 नियम लागले, हा है की नाही. थोडंसं आहे ना पैशाचं काम होतं. काय आलं याच्यासाठीच लागत आहे ना. चालू विलक्षणला हा किती? 50,000 दे. 50,000 विलक्षण होता का? आपल्याला जास्त खर्च नाही करायचा यावर्षी. नाही नाही नाही, जे गोरगरीब लोक आहे ना त्यांनाच वाटायचे फक्त. त्याच्यामध्ये दारू मटण बंद करायचंय. तू याच्यामुळेच पडतो मग. हा याच्यामुळेच पडतो तू. कशामुळं? तू खर्च जास्त करीत नाही ना. 50,000 थोडे झाले का आता. तू एवढ्या लोकांना दारू पाहिजे तो मटणं खाऊ घालतो. त्यालाच कारणीभूत तू एक. नाही नाही, आता ते बंद करायचे. नाही 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 म्हणूनच 50 लागत. आणि तर तो- लाख 2-2 लाख रुपये तर लागत होते. नाही नाही, उलट जो बाबा आहे दोनचा पैसा वाटेल ना हा. तोच निवडून येत असतोय. का खाल्यानं आणि प्याल्यानं निवडून येत नाही. अहो सावकार, पैसाच वाटायचा आहे मला. खाऊन आहे ना, खाऊन काय उपयोग होत नाही. लोक खाऊन विसरून जातात. हा पैशाचं घरामध्ये काहीतरी चीज होती. हा उदाहरणार्थ एखाद्या घरामध्ये माझे 10,000 रुपये गेले ना, हा तर त्या घरामध्ये काहीतरी वस्तू आणते ते. वस्तू नाही पण पोटाला महिनाभर तर खातील. हा महिना तर निघाल त्यांचा. लेकरं बाळा खातील. बरं जाऊ द्या, मी काही करू. हा. तुमच्यावाले 50,000 रुपये ना इलेक्शन झालं का 4-6 महिन्यामध्ये पेड करील. 50,000चं काम करा. पैसे नाही भेटणार तुला. नाही का बरं? कारण तू आतापर्यंत काय केलं माहिती का? हा. माझ्याकडून पैसे नेऊन पडलाय हम्म, आणि तो काय परत रिटर्न केले नाही. हम्म, बरोबर. हम्म, आणि तुला काय केलंय लोकांच्या संडाचे काय निवडून आला तवा हम्म. पुढं घरकुलाचे पैसे काय हम्म. त्याला कारणीभूत तू आहे. बाकीचं उपनू नका हो तुम्ही. नाही हो, मला माहिती तू पडलेला आहे. अजिबात उप आज नाही. तो पैसे दिले हा. तुला वाटलं मी 5 लाख देतो. हा. तर किती वाटले तरी तू निवडून येत नाही. बोल. ते निवडून येऊन हा. तिकडे धडपडू. हा मी काय करू? माझं नशीब आणि मी. तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करील. माझं काम करील म्हणजे तुमचे घेतलेले पैसे आतापर्यंत बुडवले का मी कधी? नाही बुडवले नाही तो आणले मला दिले बरोबर. तो 3 वर्षापासून मी कंटिन्यू पैसे घेतो ना. तो व्याजा सह पैसे दिले मला. आणि मग कशाला अपशब्द वापरतात असं? जवाला ते म्हणते ना तो चेक पास झाला हा, निवडून आल्या 2 वर्षानं तो जेव्हा चेक टाकला हा, तो चेक जेव्हा तो निवडून आला हा, हा. ज्यावेळेस तो माग कामकाज चालू झालं बरोबर. ज्यावेळेस पहिल्या संडासची योजना आणली संडासची बरोबर ना. अहो मी लोकांना सांगेलच तसं होतं का मी निवडून आल्यावर गावामध्ये प्रत्येकाच्या घरी संडास बांधून दिली म्हणून. हो आणि ती मी अंमलात आणली योजना. तो अंमलात आणली. आणि मग माझं काय चूक जशी आहे? तो खायला सुरुवात केली काय? संडास बाथरूमची हा, जी बा स्कीम आणली हा, बरोबर आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवली. हा, मग जायचं त्याचा जी आर जेव्हा काढला तो हा, हा, जेव्हा चेक टाकला हा. म्हणजे शासनाचा चेक हा. मला मिळाल्यावर. हा. हम्म. मग कसं झालं मग तेव्हा का होईना पण भेटले ना बाबा पैसे. तेव्हाच मला तो पैसे दिले ना. मग व्याजा सह दिले ना मी. बाकीचं उखाळ्या पाखाळ्या काढू नका. द्यायचे की नाही एवढंच सांगा. नाही तर तुमच्यासारखे सावकार आहे ना मला बळच घेऊन जा म्हणतात. बाबा घेऊन जाईल त्यांच्याकडून. नाही नाही नाही, माझ्याकडे पैसे नाही. कचारा तुला बाबा. ते- आता या टायमाला तर तुला नाही. नाही कारण मला लगेच कळत आहे का तू या टायमाला पडणार आहे. अहो तुम्ही असं बोलू तरी नका ना. अरे बाबा पडणार आहे रे दादा. पैसे नका देऊ निदान मला आशीर्वाद तरी द्या अरे कोरडा. आता तो 100 रुपये येऊन गेला 2 लाख घेऊन गेला. तो ए- निवडून येतोय तो निवडून येतोय कोणी किती नेले हे हा. विचार राहिलो का मी तुम्हाला? तो निवडून येतोय मला माहिती. तुम्हाला द्यायचे की नाही हा. एवढं सांगा. आणि तो इटला परत एक. हा का? हा मग नाही द्यायचे. नाही तुला नाही आता तुला नाही या नाही? टायमाला. अहो मला अशी अपेक्षा अरे नव्हती बरं पडल्या का. तो आले घेतो काय काढून. अहो पडल्या तो आको घेतो काय काढून. मी काय? यावेळी लय दिलदार माणूस आहे. मी 5 एकर विकून टाकील. मला 50 एकर जमीन आहे माहिती आहे ना अरे तुम्हाला. तो काय राजकारणा पाहिजे पैसे जमीन तरी ठेवली का. हा? काय बोलत होतो 5 एकर विकून देऊन टाकील तुमची वाली. हा अरे नाही- बापरे, नाही द्यायचे नाही, का मग? पैसे नाही आपल्याकडे नाही. नक्की पहा बरं विचार करा. अबे, आज बॅग भरले पाहून घे बाई. अहो मग द्या ना मग. हा नाही हा पैसे असताना देऊ नाही राहिले राव. सावकार हा पैसे द्यायला राहतोय तू पहिला निघ बाबा. येणार आहे गिरायक आहे हम्म. आता परत येतील इकडे बा का मला ठीक 2 फोन येऊन जाईल. नका देऊ तुमची मर्जी भाऊ. आता बळजबरी थोडीच करता नाही, येणार आहे. बॅग घेऊन थोडीच पळता येणार आहे मला. हा कस काय पैसे. येऊ मग. हा ये आईला काय आहे लोकांच्या राजकारण डोक्यात घुसायचे. सावकार कोण पैसे काही याजना काढते आणि राजकारण करते. गरीब लेकरा बाळायला जर व्यवस्थित पोटाला खायला पोटभर दिलं हा परपंच आपला केला ते चांगलं ना.
नाही उठलं का सुटलं राजकारण आणि राजकारण. लेकरं बाळा उपाशी आणि येणे माझ्या आजा करायच्या. काय खरं आहे या लोकांचं. पण आपण माणूस काय करतो विचार करतो बा नको बाबा एखाद्या कुटुंबात. आहे ना कोण येऊ राहिली बाई. कोण बाई दिसते हो इकडंच येऊ राहिली. सावकार आहे ये, बे बशा. ये. सावकार हा, आज बोला. बाहेर हा बाहेरच बसले असतं. हा बाहेरच बसले झाडाखाली आता निवांत. पलंग ठेवला इथं. हा बॅग इथं जवळच आहे. घरात पाण्याचा जार वगैरे ठेवलाय. लय गरमत ना घरात. कारण लय गिरायक येत राहते ना. बॅग घेऊनच बसले. हा बाहेरच बॅग घेऊन बसायचं. अरे बरं आहे. हा ताण लागली की जारतून पाणी प्यायचं. हा बोला हा, काय मी काय येणं केलं. थोडं कामच होतं तुमच्याकडं. काय हो काय हेच पैशाचं. पैशाचं. हा ते पोराचं ऍडमिशन करायचं हा हा आणि नवरा पण महिना झाला तसं घरी नाही. मग पैशाच काम पडलं मला सावकारच गाठावं लागलं. नवरा महिन्यापासून घरी नाही. हा ना कुठे गेला. ते बाहेर झाले बाहेर गाडीवर नुसतं म्हणे येतो येतो ना आता तर फोन लागन ती. बाई ठेवली. अहो गाडीवर जाते ना. गाडीवर जातो काय. हा मी ऐकलं बाई ठेवली. नाही नाही बाई काल ठेव मी असताना नाही, आता महिन्यापासून म्हटलं घरीच येत नाही म्हटलं मग माणसाला वाटत ना हो. कामाला गेले ना तिकडं. हा कामाला गेला ना. पण मग पैसे पाठवले म्हणजे माझी काम चालू राहते ना इकडं असं. हा पैसे नाही बाबा नाही मग बरोबर. मग तेव्हाच यायचं. पाहिली वाट मला येईल पण तीन दिवस फोनच लागा ना. हा म्हटलं आता सावकार शिवाय पर्यायच नाही आपल्याला. अच्छा हा किती लागत. काय 43,000 दिलेत बरोबर आहे. आता कसं 43? आहे, हा रूम भाडं द्यायचं किराणा पोराचं ऍडमिशन हा 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 मग 40,000 लागतील. रूम भाडं किती. रूम भाडं आहे 7-8 हजार. लय हो भाडं. हा भाडं जास्तच आहे ना मग आता पोरं. एवढं भाडं भरलं पाहिजे आपल्या रूम मध्ये राहा. हा आपला रूम खालीच आहे. नाही ना माय कसं आता पोरं सासू सासरे मी. नाही नाही म्हणजे तुम्हाला कधी अडचण आली किंवा मला अडचण आली ना हा. तर तुम्हाला मी कवा पैसे देत जाईल असं. हा पण व्याज घेणारच आहे ना तुम्ही. हा व्याज. हे बघा कसं आहे, शेजार जर म्हणजे राहणार तुम्ही इकडे जर राहिले ना हा तर वाटलं तुमच्याकडे येस सुद्धा घेणार नाही बस. व्याज नाही घेणार. हा तुमचे तिकडले 7-8 हजार वाजतील. हा आणि माझ्या रूम मध्ये राहा तुम्ही. भरपूर रूम मध्ये खाली मावाले मोठा आहे चांगला. आल्या मोठेल रूम आहे. बरं पाहिजे ना आता ते मानावर आले का विचारून पाहते. हा पाहिजे बाबरावच्या room कारण आहे. कसं आहे तुमचा नवरा बाहेर जातोय हा मग तुम्हाला आधार असं लागेलच ना. पोरही नुसते शाळा जात्या तुम्ही एकटे तिकडं भाड्याच्या रूम मध्ये. नाही हा. आधार म्हणजे मला सध्या पैशाची गरज आहे. हा. ते केलं तर बरं होईल. नाही पैसे घ्या हो, पैशाचं नाही काही पैसे मी द्यायलाच बसले सावकार आहे मी. द्या ना मग 40,000. कोणतंही का बाई येऊ माणूस येऊ मी प्रत्येकाला देत राहतो कर्ज. नाही चांगले तुम्ही. हा तुमचं एवढं नाव आहे म्हणून तर तुमच्याकडे आले. हा नाव आहे ना आपलं. तेच ना. बरं मग आता हे कसे जाणार कसे म्हणजे म्हणजे कधी जाणार काय जाणार. 6-7 महिने. 6-7 महिने हा लय उशीर होतं हो मग. मला कसं आहे असे नेले का असे दिले पाहिजे. तर मी कसं आहे माहिती का मी कुठं काही कामाला नाही. हा. पोरं सोऱ्यामुळे मला जाता येत नाही ना. हा जेव्हा नवरा घरी येईन त्यानं काही पैसे आणले थोडेफार आणून देईन. जर राखी किती लागले तर परत परत यायचं का. लागले तर येईल ना मग. हा का हा मग आता येवा मी पैसे देतो हा पण मग टक्केवारी माहिती आहे का. काय टक्केवारी. 20 रुपये. हा 20. एवढी. हा थोड्या आज रकमेला कोणतं सावकार आहे तुम्ही? थोड्या रकमेला 20 आहे. थोड्याला 20 आणि जास्त घेतले तर जास्तीला 10. पण मग ते येऊन एकच होईल ना मग. ते तुम्ही ठरवायचं काय कसं करायचं. कसं करावं आता पैशाची तर लय गरज आहे. तुम्हाला 5 लागले तर 5 देतो 10 लागले 10 लाख देतो. अहो पण मग बाई माणूस आहेत मग थोडं घ्या समजून कमी जास्त करा काही. हा थोडं कमी. बरं हे बघा आता बाई माणूस आहे म्हणून आहे ना आता मी वाटलं तू आपण व्याजच घेत नाही बोल. व्याजात काय देशील तू. व्याजाच्या बदल्यात. हा व्याजाच्या बदल्यात काय बाई आता सध्या कोरड्या का खारोड्या सीझन आहे. कोरड्यात आपण का सावकार काय तो कोरड्या मागायलो का वड्या मागायलो का पापड मागायलो. आता सीझन तर तेच आहे मग तुम्हाला काय देऊ मी व्याजाच्या बदल्यात. हा तो आतापर्यंत कोणा पैसे उचलले का. नाही मला गरजच नाही पडली पहिल्यांदा मी सावकारदारात आले. हा का हा पण नाव ऐकून असेल माझं सावकाराचं. हा बाबराव सावकार. का जाताना त्याच्याकडे म्हणजे विचार करूनच जावं लागतं पैसे मागायला. नाही असं कोणी म्हणलं नाही काही. नाही मग तो विचारलंच नाही कोणाला. नाही बरोबर आहे मग तू अवघड ठिकाणी आहे पैसे न्यायला. म्हणजे सावकारा स्वभाव लय अवघड आहे. अवघड म्हणजे नेमकं आल्यावर एकदा पैसे जर दिले ना तर मग मी सोडित नाही. सोडित नाही म्हणजे काय करता. नाही म्हणजे एकदा पैसे दिले ना तर परत बोलीत भाऊ असं. मग पैसे द्यायला येईनच ना मी. अहो ते नंतरचा विषय हो द्यायचा. मग माझं येणं जाणं चालू होतं भाऊ असं जास्त.
म्हणजे घरी येता का तुम्ही हा मग डायरेक्ट? हम्म. घरी बिरी नका मी सासून ते राहते ना. म्हणूनच मला तुम्ही इकडे राहिले नाही नका नका तसं नका. मदत म्हणून तुम्ही असं काही करतच नाही नाही मध्येच काय विषय नाही. धंदा आहे तो माझा. त्याचा धंदाचा अवघड दिसतो. हा मग काय करावं का लागेल मला ते सांग. बरे पैसे दे तुला. तू किती म्हणली 30 का 40 ना? 40,000. आणि तुला 50,000 देतो वाटलं. हा 10,000 मी एक्स्ट्रा देतो. हा ते देऊ नको मला. हम्म. बरं का फक्त तू माझ सांग चला आता कुठं? इकडे राहणार काय आता तुला पैसे देतो मी. तिकडे चाल रानामध्ये माकाचं. काय तिथं? हा तिकडे पैसे ठेवले. अच्छा बरे पैसे तिकडे आहे. हा त्याच्यात आहे ना काय झालं माहिती आहे बॅगेत आहे ना इकडे डायरेक्ट मोकळ्यामध्ये एवढे पैसे ठेवता येत नाही आणि मला. बरोबर पैसेच खाणार. हा कुणी जास्त आले वेळ एखादे 2 जण आले मा नड दाबलं मग मी काय हा, करायचं फक्त- बॅग घेऊन पळून जाते. बॅग फक्त दाखवायची आणि पैसे हे माहिती. सगळे कागदपत्र आहेत. बरं चला मग. मग असं आहे. मग मी काय म्हणतो मग तू चाल मग मकामध्ये मग तुला मकात पैसे मोजून देतो. हा मग आज झालं कधी पैसे पहिना कधी. हे 50 देऊ राहिले बा. हा तुला चला 40च लागत होते ना. हा. 10 एक्स्ट्रा घे. हा 10 मला देऊ नको ऑफिस. बरोबर. चल मला काय मग पैसेच काम झालं पाहिजे बघ. हा मग तो काम होणारच आहे. तुला कोण नाही म्हणलं. लई काम आडलं लवकर. हा ना आणि पण तुम्ही चला. पैसे लागते कायचे पैसे देऊ राहिला मध्ये नेऊन म्हणजे मला नाही एवढं चावणार. मग तुला मोजस सर दम नाही का? पैसे मोजत होता का? आणि मग काय अरे करतो सर हात धरला आणि चाल मध्ये चाल मध्ये. म्हणजे हा किती मध्ये नेत होता अजून? मग तुला पैसे द्यायचे होते मला. हे कोणते पैसे द्यायची पद्धत आहे का? आणि मग तिला ठेवलं ना, तुला माहित नाही का? बरं झालं मी पळून आली. तुला दाखवले पण पैसे म्हटलं जर मोजस तर उभी राही म्हटलं. कायचे पैसे कायचं काय? मग काय होतं हा हा चल चल चाल मध्ये चल चाल एकदा मध्ये. मोजून घे चल. नाही नाही मला लागत पैसे बिशे काही. काय मी तिकडे धुणं भांडे करून लोकायचे. मी काय तशी बाई दिसते का? ब्राके 50 घे चल. नाही मला नाही लागत पैसे. हात लागलो मला. पण मी ना सारे गावात करणार आहे सावकार बायाला मक्कात नेतो. पडल्या बायाला माहितीच आहे. काय ज्या बाया पैसे न्यायला आल्या का मकातच नेतो पैसे न्यायला. म्हणजे मलाच माहित नव्हतं. हा, तुलाच कसं काय माहित नाही? तो ना बॉबाटच तो आधी एक माणूस येऊ गेला तुला माहिती आहे का? त्याला मक्कात तो नेलं. आपल्या गावचा सरपंच. त्याला मक्कात नाही नेलं. त्याला येणंच ठेवलं त्याच्या म्हटलं तू जातो का पहिला ते असंच म्हणा मला इलेक्शनला पैसे लागत आहे म्हणून. अहो, अरे बरं तू पडेलच आहे तू कायला पैसे खर्च त्याचं करतो? नका सांगू मला. हा. तो माझी अडचण होती मी आले ते तुम्ही पैसे द्यायला पाहिजे होतं ना. मग तुला द्यायलाच नेलं ना. हात नाही नाही, तुला पैसे द्यायलाच नेलं ना. चाळे करू का राहिले तुला काय तुम्ही. वेगळं दिलं? काय दिलं तुम्ही मग मला? काय दिलं तुला वेगळं? हा? हात धरला चाल हा? मध्ये चाल मध्ये अजून हा, किती मग- मध्ये न्यायचं होतं? काय होत तिथं? मग पैसे असे काढायला तुझ्या का? हा? काय धंदे कोणी पाहिलं बंद असतं बघ. करा हे सावकार नाही नाही, कोणी पाहिलं असतं बघ. हा म्हणजे सावकार बायला मकात कसं काय पैसे मोजून देतोय मी म्हणून ना- म्हटलं चाल मध्ये मी चाल सारे मध्ये. गावात बोबाट करते पोलीस स्टेशन हा जाय कर वय माक लायसन आहे जाय माक लायसन आहे. आता बरं तो ऐकलंय पाहिजे मी. हा मला तो नाव सांगत याला करते बोबाटा करते तो बोबाट्याने काय म्हणाल मावले चाल बा मावले बॅग पळू एखादं इकडं या बाईच्या नादामध्ये. काय अवघड आहे भाऊ. बरं तो डाबा आहे ना तसाच राहू दे मध्ये तिलाच. बरं झालं त्या बायला नाही दाखवला तर तिला माझी नेणार होतो तर ती बाई घाबरली गाडची लगेच ती पळाली जीव काढून. मोजो सर दम नाही का त्या बाईला. हां नाही आता आहे ना आता घरात जातो बॅग ठेवतो परत बँकेत जातो